नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण जुलाब म्हणजेच डायरिया यावर काय नैसर्गिक उपाय करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत। याची अनेक कारणं असू शकतात, लाईक चुकीच्या आहारामुळे, अशुद्ध किंवा बाहेरचं पाणी किंवा आहार घेतल्यामुळे, तसंच फूड पॉयझनिंग झाल्यामुळे, व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे, किंवा एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असल्यामुळे, किंवा आपली पचन संस्था कमकुवत असल्यामुळे सुद्धा आपल्याला जुलाब होऊ शकतात। तसंच जर शरीरातील पित्त किंवा उष्णता वाढली असेल तरी सुद्धा आपल्याला डायरियाचा त्रास होऊ शकतो। यात पोटात कळ येऊन पातळ पाण्यासारखे जुलाब होतात, अशक्तपणा येतो आणि त्याचबरोबर मळमळ आणि गॅसेसचा त्रासही होऊ शकतो। डायरियावर डाळिंबाचा रस अत्यंत परिणामकारक ठरतो। याने जुलाब तर थांबतातच, पण त्याचबरोबर पोटात कळ येणं देखील थांबतं। त्यामुळे जर जुलाब होत असतील तर दिवसातून 3-4 वेळा 1-1 कप डाळिंबाचा रस आपण नक्कीच घेतलं पाहिजे। डायरियावर दही देखील अत्यंत परिणामकारक ठरतं। दही एक प्रोबायोटिक फूड असल्यामुळे ते आपल्या आतड्यातील बॅड बॅक्टेरियाचा नाश करतं आणि आपलं पचन सुधारतं। त्यामुळे जुलाबाचा त्रास लवकर बरा होतो। तसंच आपण रोज 2 वाट्या दही हे खाल्लंच पाहिजे। आपण दह्यामध्ये 1 पिकलेलं केळं किंवा 1 चमचा मेथीची पूड घालून देखील घेऊ शकतो। याने सुद्धा जुलाब थांबतात। तसंच ताक देखील जुलाबावर अत्यंत परिणामकारक ठरतं। आपण थोडंसं जिरं पूड आणि सैंधव मीठ घालून ताक घेतल्याने अशक्तपणा जातो, आपल्या पोटातील इन्फेक्शन दूर होतं, पचनशक्ती सुधारते आणि जुलाबात आराम मिळतो। जुलाबावर बेलफळ देखील अत्यंत परिणामकारक ठरतं। आपण कच्च्या बेलफळाचं गर काढून ते पाण्यात उकळून ते पाणी दिवसातून 2-3 वेळा घेतल्याने जुलाब थांबतात। पण जर बेलफळ अवेलेबल नसेल तर आपण बेलफळाची कँडी देखील घेऊ शकतो। डायरियामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचबरोबर इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण देखील कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो। हे होऊ नये म्हणून आपल्याला जर जुलाब लागले असतील तर थोड्या वेळाने कंटिन्युअसली पाणी पीत राहिलं पाहिजे। आपण लिंबू पाणी, ORS, साखर मिठाचं पाणी किंवा नारळ पाणी देखील घेऊ शकतो। आपण आपल्या आहारामध्ये भाताची पेज, भाज्यांचं सूप आणि मुगाची खिचडी देखील घेऊ शकतो। जर आपल्याला उलट्या होत असतील तरी सुद्धा आपण द्रव पदार्थ किंवा लिक्विड पदार्थ सतत घेत राहिलं पाहिजे। जर डायरिया झाला असेल किंवा डायरिया होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं खूपच गरजेचं ठरतं। आपण प्रत्येक गोष्टीत स्वच्छता राखली पाहिजे। आपण काही खाताना हात स्वच्छ धुवून घेतले पाहिजेत। तसंच आपण घरचंच स्वच्छ आणि शुद्ध अन्न घेतलं पाहिजे। शक्यतो बाहेरचं अन्न आपण टाळलं पाहिजे। स्पेशली रोड साईड फूड आपण पूर्णपणे टाळलं पाहिजे। घरी भाज्या देखील मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून मगच बनवल्या पाहिजेत। तसंच पाणी देखील आपण उकळून गाळून प्यायला पाहिजे। डायरिया झाला असेल तर हलका आहार, भरपूर पाणी आणि विश्रांती अत्यंत गरजेची ठरते। जर जुलाब लागले असतील तर या नैसर्गिक उपायांचा अवलंब करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा।